नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र चंद्रकांत राव राणे तुमचं पुन्हा स्वागत करतो मराठा लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, माणूस जेव्हा शाळेत शिकायला जातो, शालेय शिक्षण करत असतेवेळीच सायकल स्वारी वगैरे ते सगळं होत असतं आणि त्याच्या मनामध्ये कुठेतरी सुप्त गुण असतो की दुचाकी स्वार म्हणजे बाईक. आपण म्हणजे बाईकबद्दलचं प्रेम हे मुलांच्या मना की शाळेत असल्यापासूनच ते होत असतं, पण कुठेतरी पैशाअभावी किंवा अजून काही कारणास्तव आपण बाईक चालवू शकत नाही आणि वयो मर्यादा तेव्हासुद्धा असतात. सो एकदाचं काही कॉलेज कंप्लीट झालं त्याच्यानंतर मुलगा स्पेशली एकदम त्याला घ्यायची खूप घाई असते की बाईक कधी घेतो आणि आपण बाईक कधी चालवतोय. माझंसुद्धा तसंच काहीसं झालेलं. मी सुद्धा थोडेफार 4 पैसे कमवायला लागलो, स्वतःची बाईक घेतली खरी, पण त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला आपल्याला सारखं असं वाटत असतं की काहीतरी बाईकमध्ये हे असलं पाहिजे, ते असलं पाहिजे, बाईकचे चाक थोडेसे जाड पाहिजेत किंवा बाईकचं हँडल असं पाहिजे, एक विशिष्ट प्रकारचं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आपल्या मनात येत असतात की उदाहरणार्थ आपल्याला हवी तशी बाईक हे असं असावं तसं असावं असं आपल्या मनात चालू असतं, पण काही कंपन्यांद्वारे ते तसं आपल्याला हवं तसं मिळत नाही. पण मुंबईमध्ये आज मी अशाच ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणार आहे की आपल्याला हवी तशी बाईक कशी करून मिळेल यासाठी आपण एका स्टोअरला भेट देणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मंडळी, बघितलं इतक्या जबरदस्त बाईक आणि साध्या बाईक म्हणजे साधी कोणतीही बाईक घ्या तुम्ही, त्याचा संपूर्ण कायापालट कसा केला जातो आणि त्याचं काय फायनल आउटपुट मिळतं ते तुम्ही बघितलंय. आता या पूर्ण बाईकचा कायापालट करणारा जादूगार कोण आहे त्यांच्याशी आपण भेट करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नक्की याचं काय आहे आणि कशा प्रकारे सुरुवात झाली आणि कसे काय इथपर्यंत पोहोचले. ऑफकोर्स मराठा मोटरसायकल्स चे सर्वेसर्वा प्रोप्रायटर श्रीकांत दळवी यांच्याशी आपण 2-4 शब्द बोलणार आणि जाणून घेणार आहोत. तर आपण डायरेक्ट जाऊया. श्रीकांत दळवी सर, नमस्कार. तुमचं मराठा लाईफ या चॅनलमधून खूप खूप स्वागत आहे. आणि कोइन्सिडन्स असं आहे की माझ्या चॅनलचं नाव मराठा लाईफ आहे आणि तुमच्या या ज्या कलेचं नाव सुद्धा मोटर, त्यालाच म्हणूया आपण, कलेचं नाव सुद्धा मराठा मोटरसायकल्स आहे. काय मला खूप जाणून घ्यायला आवडेल आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा आवडेल की मुंबईमध्ये तर असं नाहीये, म्हणजे फार कमी आहे असलं तर. आणि कसं काय तुम्ही या क्षेत्राकडे वळलात, काय तुमचं बॅकग्राऊंड आहे, मुंबईत कसे आलात आणि सगळं आम्हाला जरा थोडक्यात सांगा. बेसिकली सुरुवात करायची झाली तर म्हणजे मोटरसायकल कस्टमायझेशन हे ट्रेंड भारतात मागील काही 5-6 वर्षापूर्वी आलेलं. ओके. त्याच्या आधी काम व्हायचं, बट ते एवढं मोठ्या स्केलवरती नव्हतं व्हायचं. बाहेर वेस्टर्न कल्चर म्हणजे तुम्ही जर बघणार US किंवा लंडन या साईडला हा ट्रेंड खूप मोठा आहे. ओके. तुम्हाला लहानपणापासूनच 2 व्हीलर्स आणि कस्टमायझेशन, परत ते मोठ्या मोठ्या चॉपर्स वगैरे त्याच्यामध्ये अट्रॅक्शन होतं, आवड होती. ओके. त्या सगळ्या गोष्टी डिस्कवरी चॅनल्स वगैरे याच्यावरती मी खूप पाहायचो. ओके. पण भारतामध्ये स्पेसिफिक तसं काही करायला कुठे गायडन्स नव्हतं किंवा स्पेसिफिक तसं काही एज्युकेशन वगैरे तेव्हाही नव्हतं, आजही नाही. तर हे मी मेनली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, ते माझं पॅशन होतं. मग नंतर लाईफच्या एका पॉईंटवरती येऊन विचार केला की काहीतरी प्रोडक्टिव्ह करायचं आपल्याला लाईफमध्ये, म्हणजे नॉर्मली ती लाईफ आहे तसं नको आपल्याला काय. मग मी या क्षेत्रात आलो. जे आवड होतं तेव्हा प्रोफेशन तर बिझनेसमध्ये कन्वर्ट झालं. जे जरी आज बिझनेसमध्ये कन्वर्ट झालं तरी बिझनेस आमचा सेंद्रिय, प्रायमरी
आमची आवड, ही कला आणि युनिकनेस आणि क्रिएटिव्हिटी यांना आम्ही जास्त प्राधान्य देतो. इकडे काम करत असताना पर्टिक्युलर मोटरसायकल किंवा पर्टिक्युलर हा प्रोजेक्ट कुठल्या क्लायंटसाठी न करता तुमच्या सेल्फ सॅटिस्फॅक्शन, आमचे सेल्फ स्टँडर्ड, सेल्फ क्वालिटी वगैरे या सगळ्या गोष्टी क्रिएट करून आपण ते कम्प्लीट करतो. तुम्ही माझं प्रोफाईल वगैरे पाहिलं असणार किंवा कंपनीचं प्रोफाईल पाहिलं असणार ना, तिकडे तुम्हाला कुठलीही डिझाईन किंवा कुठलाही कन्सेप्ट रेपिटेटिव्ह नाही आहे. आम्ही इव्हन पेन जॉब सुद्धा रिपीट नाही करतो. आतापर्यंत आपण एक अराउंड 60 ते 70 मोटरसायकल्सवरती काम केलं. त्या सगळ्या गाड्या एकापेक्षा वेगळ्या आणि एकापेक्षा वेगळ्या. ॲक्च्युली प्राऊड असणारी गोष्ट सांगायचं झालं तर मराठा मोटरसायकल महाराष्ट्रात असून आम्ही ऑल ओव्हर वर्ल्ड सर्व्हिस दिलेली आहे. 4 सीझन रिसॉर्ट्स ही एक खूप साऊथ इंडियामधली मोठी कंपनी आहे. त्यांच्या मॉलदीव्सच्या प्रॉपर्टीसाठी 6 मोटरसायकल्स आम्ही 1.5 वर्षापूर्वी एक्सपोर्ट केले. त्याचसोबत पबजीचा खूप ट्रेंड चालू झाला. पबजीचा जो न्यू स्टेट आलेला त्याच्यासोबत त्याच्या शूटसाठी द ग्रेट खली आणि मराठा मोटरसायकल्स हे दोघे गेस्ट होते. ग्रेट खलीने आपली गाडी चालवली त्या शूट. तुम्ही जर त्याचे व्हिडिओज वगैरे पाहा, त्याच्यामध्ये जी गाडी चालते ती मराठा मोटरसायकल्सने म्हणून. पण हे नाव कसं सुद्धा मराठा मोटरसायकल? बेसिकली कसं आहे माहितीये का, जेव्हा आजचा जसा तुम्हाला प्रश्न पडलाय हा सेम प्रश्न मला एक अराउंड 7 वर्षापूर्वी होता की आपण हे काम करतोय, हे काम, या कामाला कुठेतरी एक ओळख पाहिजे, एक लोगो हवा, एक नाव हवा. तर याचं एक सिंपल उदाहरण सांगताना आहे ना, सांगायचं झालं तर मी आडनाव लावलं असतं त्याच्यामध्ये. बरोबर. पण माझं प्राधान्य काय होतं, US मध्ये कंपनी जे लोक मोटरसायकल्स बनवतात आणि आज ते मोटरसायकलच्या फील्डमध्ये लक्झरी मोटरसायकल्स मध्ये खूप पीक वरती, त्याला इंडियन मोटरसायकल्स होतात. इंडियन हे नाव त्यांनी का दिलं, तिकडचे जे रेड इंडियन्स होते बरोबर, त्यांच्या सोसायटीमधनं कोणतरी पुढे आला, तो या क्षेत्रामध्ये पुढे गेला आणि त्यांनी त्या सोसायटीचा कल्चर समोर त्याला केलं. बरोबर आहे. इंडियन हे मुळात आदिवासी लोकांना टर्म करतात किंवा म्हणतात. तर तुम्ही इंडियन मोटरसायकल्स बघणार तिकडे तुम्हाला एक रेड इंडियनचा फेस, त्याच्या पुढच्या फेंडर टॅनचा लोगो वगैरे मध्ये ती गोष्ट दिसत. मग मी विचार केला आणि त्याच्यापेक्षा चांगला इतिहास आपला आहे. बरोबर. उद्या जर देवाच्या कृपेने किंवा आमच्या मेहनतीने आम्ही खूप मोठे झालो, आम्ही जर जगाच्या स्केलवरती गेलो, तर मराठा हे नाव ऐकून मला त्यांना सांगायची गरज नाही, आम्ही खूप एकदम बस हेच होतं. तेच घेऊन आम्ही मराठा मोटरसायकल. म्हणजे मी सुद्धा तुमच्या मागावर 2-3 महिने होतो, तशी वेळ सुद्धा घ्यायची होती आणि फार उत्सुकता यासाठी होती की मराठा आहे म्हणजे काहीतरी युनिकनेस असणार आणि काहीतरी याच्यानुसार ड्रॉबॅक असणार, म्हणून मी खास तुम्हाला भेटायला आलो. अजून एक थोडा टेक्निकल साईडला जाऊया. बऱ्याच कस्टमर्सना म्हणजे माझ्यासारखे, आता मला सुद्धा लहानपणापासून बाईक रायडिंगची खूप आवड, पण एक ती कन्सेप्ट बॅकएंडला चालू असते की जर आपल्याला बाईक मॉडिफाईड करायची असेल तर काय रूल्स रेग्युलेशन असतात, काय डॉक्युमेंटेशन असतं त्याच्या मागे, त्या सगळं जाणून घ्यायला आपल्याला. ऍक्च्युली गोष्टी कशा आहेत माहिती आहे का, कस्टमायझेशन झालं किंवा मॉडिफिकेशन झालं त्याच्यासाठी स्पेसिफिक रूल्स आणि म्हणजे पेपर वर्क वगैरे याचं काही प्रोव्हिजन नाही. ओके. मेन गोष्ट कशी, काही नॉर्म्स आहेत, नॉर्म्सच्या अनुसरून तुम्ही गाडीचा जो स्केलेटन आहे त्याला चेसी बोलतात, त्याला अल्टर नाही करू शकतो. ओके. सस्पेन्शनचे जे माउंट्स आहेत त्याला तुम्ही अल्टर नाही करू शकतो. गाडीची तुम्ही लेंथ वाढवू नाही शकतो. जो पेंट शेड तुम्हाला RC बुक वरती दिलेला आहे तोच तुम्हाला कंटिन्यू करायचा, त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू नाही शकतो. एक्झॉस्टचा जो साऊंड आहे तो अराउंड 70 to 75 डेसिबल याच्या आतमध्येच हवा. त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा झाला तर ते आता जे इश्यूज येतात ना सायलेन्स ते त्याच्यामुळेच येतात. तुम्ही कस्टमरला हा क्लॉज सांगता की असं या गोष्टी काम करायच्या आधी आपण कस्टमरशी क्लिअर करून घेतो. ओके. मग काही कन्सेप्ट असे येतात ना ज्याच्यामध्ये आम्हाला टोटली कल्चरमध्ये काम करावं लागतं, म्हणजे चेसिस पासून सगळ्या गोष्टी बनवाव्या लागतात. तेव्हा त्या गोष्टींची कस्टमरकडनं अप्रुव्हल घेऊनच आम्ही काम करतो. नाहीतर मग जे सिंपल बॉबर कन्सेप्ट आहे किंवा हा जो कन्सेप्ट तुम्ही पाहिला हा बॉबर कन्सेप्ट आहे, म्हणजे ओरिजिनल चेसिस वगैरे ठेवून या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती बोल्ट ऑन झालेल्या. ओके. आणि गाडीचा नंबर सुद्धा तोच राहतो आणि चेसिंग नंबर तोच राहतो. रजिस्ट्रेशन वगैरे याच्यामध्ये काही इव्हन RTO ला जाऊन आपल्याला काही जसं काही करावं लागेल. बघा RTO ला किंवा जे ऑफिसर्स असतात काम करतात ते त्यांचं काम करतात. तर त्यांच्यामध्ये कसं आहे, जर तुमचं ड्रायव्हिंग रॅश आहे, तुम्ही हेल्मेट वगैरे वापरत नाही, तुमच्या चालवण्यामुळे दुसऱ्याला त्रास होतो तर तुम्हाला त्रास देणार ही गाडी असो कुठलीही गाडी.
ओके, म्हणजे नियमाच्या अंतर्गत सगळं आपण हे करून मॉडिफाय करू शकतो. बरोबर. कोणतीही गाडी, कुठलीही गाडी, कोणती गाडी साधी आपण आतापर्यंत अशी कोणत्या प्रकारच्या गाड्या तुम्ही मॉडिफाय केल्या? आतापर्यंत मी एक अराउंड 150 सीसी 100 सीसीच्या RX-100 पासून ओके, ओल्ड जनरेशन पल्सर होती जी 150 सीसी राऊंड हेडलॅम्प होती, तिच्यावरती काम केलं आपण. FZ वरती काम केलं आपण. आणि सगळ्यात जास्त मोठी गाडी सांगायचं झालं तर ट्रायमची रॉकेट 3 येते. ओके, किंवा होंडाची फ्युरी येते. ते 2300 सीसीचे इंजिन नसलेल्या गाड्या आहेत, त्या शार्प ड्रिव्हन गाड्या, त्यांच्यावरती पण काम केलं. ओके. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की मॉडिफाय केल्यानंतर ॲव्हरेजवर इम्पॅक्ट होतो त्याला? गोष्ट कशी आहे की तुमचा टाईप ऑफ कस्टमायझेशन काय आहे. ओके, टाईप ऑफ कस्टमायझेशन मध्ये मेकॅनिकली जर गोष्टी चेंज होतात तर त्या गोष्टी कुठेतरी ॲव्हरेजला कमी करतात. पण कसं असतं, प्रत्येक व्हेकलच्या ना एक पॉवर टू वेट रेशो असतो जो कंपनीने मॅच केला असतो. बरोबर. तुम्ही पॉवरच्या अगेन्स्ट जर एक्स्ट्रा लोड टाकताय तर मग कुठेतरी परफॉर्मन्स आणि ॲव्हरेज या गोष्टींना त्रास होतो. ओके, कारण हा खूप महत्वाचा मुद्दा मी यासाठी म्हणतो की पेट्रोलचे भाव आज गगनाला भेटतात. बरोबर. त्या इंटेन्शनने कस्टमरला हे तुम्ही अगोदर क्लिअर करताय की बाबा हे असं केल्यानंतर त्याचा ऍव्हरेज कुठे ना कुठे प्लस मायनस होऊ शकतो. तर त्यासाठी मी हा प्रश्न तुम्हाला विचारला. आणि अजून काय सांगू शकतो, म्हणजे कदाचित माझ्याकडून मिसावून होत असेल जे कस्टमरला तुमच्याकडून काय सांगणं असेल असं काय? बेसिकली कसं आहे माहिती आहे का, आम्ही आतापर्यंत जे काम केलं आहे किंवा आमचं सगळ्यात बेसिक एकच होतं, प्रत्येक क्लायंट हा वेगळा असतो. बरोबर. प्रत्येक माणसाची पर्सनॅलिटी ही वेगळी असते. मोटरसायकल किंवा कुठली ती ही तशीच आहे. तुम्ही तिला ज्या प्रकारे पेंट करतो, त्याच्यामध्ये ज्या प्रकारे एलिमेंट्स टाकतात, त्या प्रकारे तिची पर्सनॅलिटी वरती येते. तर आपण बेसिकली जेव्हा काम करतो ना, स्पेसिफिक आपण प्राधान्य देतो की कस्टमरची रिक्वायरमेंट नाही, हे पूर्णपणे पर्सोनिफिकेशन बिस्पोकर आहे. तर तिकडे प्राधान्य दिलं जातं क्लायंटला, त्यांचे फिजिक, त्यांच्या फिजिकच्या हिशोबाने गाडीचं हँडलिंग वगैरे, सीट हाईट वगैरे हे आपण मॅच करतो. त्यांच्या टेस्ट प्रमाणे आपण पेंट जॉब्स वगैरे वरती काम करतो आणि अशा सगळ्या गोष्टी पण. ओके. आणि आता सध्या आपलं वर्कशॉप किती आहे आपल्याकडे? आता माझा असं बघायला गेलं तर आमचे जवळजवळ 3 वर्कशॉप आहेत. एक माझं फॅब्रिकेशन शॉप आहे, तिकडे माझं फॅब्रिकेशन आणि मेकॅनिकल काम होतं. एक माझा पेंट बूथ आहे आणि एक माझं मशिनिंग शॉप आहे. ओके. बाकी रेव्हेन्यू ज्या प्रोसेस होतात त्या सगळ्या आपण आउटसोर्स करतो. कारण कसं आहे, सगळ्या गोष्टी जर तुम्ही इनहाऊस करायला गेला ना तर पर्टिक्युलरली तुमच्या प्रोडक्टची कॉस्टिंग वाढते. तर इझिएस्ट वे आहे कमी मॅन पॉवरमध्ये प्रोडक्टिव्ह काय करता येतं, जे आपल्यालाही बरं पडेल आणि आपला जो कन्झ्युमर आहे त्यालाही बरं पडेल, तिथे आपण वापर करतो. ओके. आता रॉयल एनफिल्ड हे आपण एक मॉडेल घेऊया जे सर्वांनाच आवडतं. कोणीही असं आपल्या मुंबई महाराष्ट्रात ते आपण जगात नाही त्याला रॉयल एनफिल्ड आवडत. तर ह्या गाडीचं मॉडिफिकेशन करते वेळी मॅक्स टू मॅक्स किंवा मिनिमम किती खर्च घेऊ शकतो? बघा, मी रॉयल एनफिल्ड वरती जे काम केलं, आमची मिनिमम रेंज अराउंड चालू होती 40,000पासून. ओके. आणि सध्या आम्ही एक गाडी केलेली एक ती 2-2.5 वर्षांपूर्वी रॉयल एनफिल्ड वरतीच केलेली होती. तिच्यावरती आमचं कॉस्टिंग गेलं अराउंड 12 लाख. ओके. त्या गाडीचं सांगायचं स्पेसिफिकेशन असलं तर ती अराउंड 9.5 ते 10 फीट लांब आहे. तिच्यावरती जगातला सगळ्यात मोठा पॅकेज टायर लागलेला आहे. तिचे व्हील्स US वरून आम्ही इम्पोर्ट केले. त्या गाडीच्या पेंट जॉबसाठी ऍक्च्युअल 22 कॅरेट गोल्ड वापरण्यात येते. आणि ती गाडी कुठे गेली? ती गाडी पालघरला गेली. ते क्लायंट असतात दुबईला. ओके. तर त्यांच्या पालघरला जो बंगला आहे तिथे. आणि तुमच्याकडे बेसिकली महाराष्ट्र मुंबईचा क्राऊड आहे की बाहेरचा मुंबई महाराष्ट्र? आपल्याकडे वर्ल्डचा क्राऊड. वर्ल्डचा क्राऊड. पण जास्त करून क्राऊड जो येतो आपल्याकडे महाराष्ट्रातल्या डिफरंट सिटीजमध्ये, औरंगाबाद झालं, पुणे झालं, मुंबई झालं, रत्नागिरी किंवा कोकणात झालं, कोल्हापूर झालं, तिकडनं काम येत असतात. ओके. आणि तुमचं काय आता एम असेल, एक लास्ट प्रश्न, इथपर्यंत तुम्ही सक्सेसफुली आहात, अजून काय? त्याच्यापुढे एम असं झालंय की मला प्रोडक्शनमध्ये उतरायचं आणि मराठा मोटरसायकल हे नाव ग्लोबल लेवलला एका प्रेस्टिजियस ठिकाणी ठेवायचं. नक्कीच तुमचं हे स्वप्न साकार होणारच आहे. तर जे नाव घेऊन जो मराठ्यांचा झेंडा घेऊन पुढे निघालाय आणि अशा टेक्निकल गोष्टीमुळे नक्कीच एक नाव, म्हणजे आज आपण जे मोठ्या मोठ्या लोकांची नाव होतो, टाटा साहेब आहेत, त्यांच्यापैकी मला सगळ्याचं वाटलं की त्यांनी जे त्यांचं नाव जनामध्ये त्या टाईप होऊ शकतं. कारण नावाचंच इतकं काय म्हणतात जोश आहे आणि ते बघून मी सुद्धा खेचला गेलो. बट ऑब्वियस नक्कीच तुमच्या पुढच्या प्रवासाला आमच्या मराठा लाईफ चॅनल तर्फे खूप खूप शुभेच्छा. तुमचा प्रवास खूप जोरात, सुसार आणि मोठा हो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. खूप धन्यवाद.
तर मंडळी, हे होते मराठा मोटरसायकल्सचे जादूगार म्हणजेच ते प्रोप्रायटर श्रीकांत दळवी सर, ज्यांच्याकडून आपण जाणून घेतलं की नक्की बाईक मॉडिफाय करायचे रूल्स रेग्युलेशन्स कसे असतात, काय असतात आणि बाईक मॉडिफाय कशी केली जाते. बऱ्याच वर्षांपासून मी सुद्धा या जादूगाराच्या शोधात होतो आणि तेही आज तो मिळाला आणि मुंबईत मिळाला हे त्याहून विशेष, आणि त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला खूप आनंद झाला हे अजून विशेष. सो त्यांनी दिलेल्या ह्या स्क्रीनवर जो कॉन्टॅक्ट नंबर येतोय त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा जर तुम्हाला बाईक मॉडिफाईड करून घ्यायची असतील. तसंच इंस्टाग्राम त्यांचं पेज आहे, हे खालीचे स्क्रीनवर येत आहे, त्याच्यावर तुम्ही फॉलो करू शकता त्यांना. सो असेच छान छान व्हिडिओ यापुढे आणण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत टाटा, बाय बाय, जय बजरंगबली, देव पाठीशी आहे.